नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नवरात्र सुरू झालेलं आहे आणि आपल्याला असतात 9 दिवसांचे उपास। त्यासाठी उपासासाठी लागणारा आपण पौष्टिक असा लाडूचा एक प्रकार आज आपण बघणार आहे। त्यासाठी बघा मी इकडे कढईमध्ये घेतलेले 1 वाटी शेंगदाणे। हे शेंगदाणे आपल्याला आता मंद आचेवर चांगले परतून घ्यायचे। हाय फ्लेमवर हे शेंगदाणे अजिबात भाजायचे नाहीत, कारण मोठ्या फ्लेमवर जर आपण शेंगदाणे भाजून घेतलेत तर वरून ते आपल्याला पटकन भाजल्यासारखे वाटतात, पण ते आतपर्यंत भाजल्या जात नाहीत। त्यामुळे मंद आचेवर आपल्याला खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे। बघा हे शेंगदाणे भाजून झालेले, आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते। यानंतर मी घेतलेले आहेत मखाणे। हे पण खूप पौष्टिक असतात। हे पण आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं परतून घ्यायचे। हे थोडे असे नरम असतात, भाजल्यानंतर हे असे क्रिस्पी होतात। क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। मखाना हा खूप पौष्टिक असतो आणि उपासाच्या दिवसांमध्ये आपल्याला एनर्जी राहण्यासाठी असे पौष्टिक पदार्थ शरीरात जाणं खूप महत्त्वाचं आहे। हे लाडू तुम्ही एकदा करून ठेवू शकता। 10 ते 15 दिवस हे लाडू चांगले राहतात, चांगले टिकतात हे लाडू। त्यासाठी हे सगळे जिन्नस जे आपण घेणार आहे हे मंद आचेवर चांगले परतून घ्यायचे। जितके व्यवस्थित आपण मंद आचेवर हे सगळं परतून घेतो तितके आपले लाडू चांगले लागतात। बघा इकडे मखाने पण भाजून झालेले। आता हे पण जिथे शेंगदाणे काढून घेतले होते ज्या प्लेटमध्ये, त्याच प्लेटमध्ये हे पण काढून घेऊ। त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे बघा हे खोबरं डेसिकेटेड कोकोनट मी घेतलेलं आहे। इथे तुम्ही खोबऱ्याचा किस पण वापरू शकता। हे पण अगदी 1 मिनिटभर मी हे परतून घेणार आहे। खूप याला परतायचं नाही आहे, थोडासा कलर चेंज होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे। बघा इथे खोबरं पण आता भाजलेलं दिसते, आपल्याला रंग बदललेला दिसतोय त्याचा। आता हे खोबरं पण आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे। कुठल्याही प्रकारचा पाक न करता, साखर किंवा गूळ न वापरता आपण हे लाडू करणार आहे। खूप पटकन हे लाडू तयार होतात आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे लाडू करणार आहे। त्यानंतर इथे घेतलेले आहेत मी बघा काजू आणि बदाम। काजू आणि बदाम भाजण्याकरता आपल्याला थोडंसं अगदी 1 चमचाभर तूप यामध्ये टाकून घ्यायचे। साजूक तूप मी इथे घेतलेलं आहे। आता हे काजू बदाम आपल्याला तुपावर चांगले परतून घ्यायचे आहेत। अगदी 1 चमचाच तुपामध्ये, आता जेवढं आपण तूप वापरलंय एवढ्याच तुपामध्ये आपले लाडू तयार होतात। हे बघा इथे काजू बदाम पण चांगले परतून झालेले आहेत। आता हे पण आपल्याला काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्येच। हे सगळं आपले व्यवस्थित भाजून झालेले आहे। आता हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा मी कढईमध्ये हे घेतलेले आहेत खजूर। ह्या खजूरमुळेच आपल्या लाडूला बाइंडिंग येणार आहे। हे पण अगदी 1 ते 2 मिनिटं आपण हे परतून घेऊ। आता खजूर सीडलेस खजूर मी इथे वापरलेले आहे। तुमच्याकडे जर बियांचे खजूर असतील तर त्याच्या आधी बिया काढून घ्या, त्यानंतर अगदी 1 ते 2 मिनिटं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे मी हे खजूर परतून घेते। 1 वाटीभर मी हे खजूर घेतलेले आहेत। हे खजूर पण परतून झालेले आहे। आता ह्याला याच कढईमध्ये असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे। गॅस बंद केलेला आहे मी। आता इकडे आपलं हे बघा हे भाजून ठेवलेलं सगळं पदार्थ हे पण थंड झालेले आहेत। आता याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। याची पावडर करून घ्यायची आपल्याला। आता हे एकदम सगळं होणार नाही, थोडं थोडं करून मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आता हे बारीक करत असताना माझ्या एक लक्षात आलं की मखाने पटकन बारीक होत नाहीत सगळ्या सोबत घेतले की, त्यामुळे सगळ्यात आधी मखाने बारीक करून घ्या वेगळे आणि त्यानंतर बाकीचं बारीक करा। हे बघा आता ही जी कढईमध्ये आपण खजूर ठेवलेले होते त्याच कढईमध्ये आता आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं टाकून घ्यायची पावडर। आता हे सगळे जिन्नस मी या प्रकारेच मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। हे बघा आता इथे सगळं मिक्सरमध्ये फिरवून झालेलं आहे। जेवढं आपण भाजून घेतलेलं होतं तेवढं सगळं मी या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी हे हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते। हे पेंड खजूर आपल्याला यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे बघा याप्रमाणे आपल्याला सगळं पेंड खजूर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा आता इथे व्यवस्थित असं पेंड खजूर पूर्ण मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये। आता याला आपल्याला परत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे हे पूर्ण एकजीव होईल आणि लाडू व्यवस्थित बांधल्या जातील।
आता थोडं थोडं घेऊन मी हे परत मिक्सरमध्ये फिरवून घेते. हे बघा, याप्रमाणे आपलं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता ह्याच प्रकारे सगळं मी मिक्सरमध्ये फिरवून घेते. हे बघा, इथे हे सगळं आपलं मिक्सरमध्ये फिरवून झालेलं आहे. सगळं पेंड खजूर एकजीव झालेलं आहे आणि आपल्याला आता याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. खूप छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे लाडूचं आणि खूप पटकन हे लाडू बांधून तयार होतात. बघा, ह्या प्रमाणात याचे लाडू करून घ्यायचे आहेत आपल्याला. काहीच वेळ लागत नाही हे लाडू करायला, खूप सहज हे लाडू बांधले जातात. ह्याप्रमाणे आपण लाडू करून घेऊ आता. बघा किती पटकन हा लाडू तयार झालेला आहे. खजूरमुळे खूप छान अशी बाइंडिंग येते या मिश्रणाला. अजून एक लाडू करू आपण. हे बघा, दुसरा लाडू पण इथे तयार झालेला आहे. किती पटकन लाडू झालेले आहेत बघा. आता ह्याचप्रमाणे ह्या मिश्रणाचे सगळे लाडू मी करून घेते. तुम्ही चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. लाडूच्या रेसिपीचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर लगेच लाईक करून घ्या, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. किती सहज हे लाडू बांधले जात आहेत आणि झटकीपट लाडू तयार होत आहेत आपले. हे बघा, इथे हे सगळे लाडू तयार झालेले आहेत. हे बघा किती पटकन आपले हे लाडू तयार झालेले आहेत आणि त्याचबरोबर पौष्टिक असे उपासाचे लाडू आपले तयार आहेत. अगदी 10 ते 15 मिनिटात हे लाडू तयार होतात आणि किती मऊसूत हे लाडू झालेले आहेत बघा. एक लाडू फोडून दाखवते. अगदी मऊसूत हे लाडू झालेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.